नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण पिंपरी गवळी या गावामध्ये आहोत। येथील चेतन कृषी सेवा केंद्रावरती शेतकरी बंधू आपल्या सोबत आहेत आणि इथं पाहत असताना आम्ही पाहिलं की नुजीवडूचंच बियाणं त्यांनी संपूर्ण निवडलेलं आहे। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या नुजीवडू बियाणं निवडण्यास पाठीमागचं कारण नेमकं काय आहे। नमस्कार, आपला परिचय सांगा पूर्ण। मी शेलगाव बाजारून दीपक खडके इथे आलेला पिंपरी गवळीला चेतन कृषी केंद्रामध्ये। मला मागच्या वर्षी मी नुजीवडूचं विजेता कंपनीचं विजेता हे वाण लावलेलं होतं, तर 1.5 एकरासाठीच लावलं होतं। पण आता यावर्षी मला 4-4.5 एकर विजेता लावायचा आहे आणि प्रिया आणि आशा ह्या 2 भारी जमिनीसाठी न्यायचं आहे। तर ते घेण्यासाठी आलोय। माझं बिल फाटलेलं आहे, पण अनुभव म्हणून मी सांगितलं की मागच्या वर्षी मी 1.5 एकर लावलं, त्यामध्ये मला 12चा ॲव्हरेज आलेला आहे। एकरी 12 क्विंटलचा। तर ते वेचण्यासही छान आहे, बोंडही छान आहे, रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे। ते आमच्या आजूबाजूचे शेतकरी सुद्धा ते पाहून आनंदित झाले आणि आता यावर्षी जास्तीत जास्त माझ्या नुजीवडूचंच वाण हे ते लावण्यास तयार आहे। आपल्या भागामध्ये रब्बीचं पीक भरपूर होतं। विजेता पेरल्यानंतर तुम्ही दुसरं पीक घेतलं लगेच येतं, म्हणजे नोव्हेंबर महिन्याशी आपलं शेत खाली होऊन जातं। ऑक्टोबरच्या शेवटीच खाली होतं तसं तर, पण नोव्हेंबरच्या 1-2 तारखेपासून आम्ही चण्याची लागवड करतो। तुम्ही केलं का विजेता चणा पेरला होता? 10 याचा ॲव्हरेज लागलाय मला चण्याचा। म्हणजे दुबार पीक तुम्हाला घेता आलं, विजेता चांगला आला। आणि वेचण्याचा अनुभव कसा राहिला? तर एवढा छान आहे की म्हणजे बाकीच्या व्हेरायटीपेक्षा एकदम जोरदार मोठं बोंड असून त्यामध्ये क्वालिटी छान आहे, चांगलं आहे। म्हणजे आपल्या भागात आता नुजीवडूचं बियाणाला लोक पसंती देत आहेत। खूप दादा, आपलं नाव सांगा। मी शेलगावातून गजानन पाटील बोलतो। तुम्ही कोणतं बियाणं निवडलंय? नुजीवडू कंपनीचंच बियाणं वापरतो आणि आता पण नुजीवडू कंपनीचाच विजेता नावाचं वाण घेतलं।